नमस्कार. तर आत्ता संडे येऊन गेला, मग चिकन मसाल्याची तर रेसिपी हवीच ना. हे चिकन मसाला जे आहे ते मी कोणतंही वाटण न वापरता फक्त कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीवरती बनवलं होतं. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान लागते. फक्त कांदा टोमॅटो, आलं लसूणची पेस्ट, चिकन मसाला, साधा मसाला, धने पावडर आणि तेल घेतलेलं, तेलामध्ये जिरं, मोठी इलायची, छोटी इलायची, बस एवढंच साहित्य वापरलं होतं, बाकी काहीच नाही. तुम्ही पण नक्की ट्राय करा. दहीसुद्धा वापरला नव्हता. तर मी ही जेव्हा व्हिडिओची जर्नी स्टार्ट केली ना, तेव्हा मला माहीत नव्हतं की कसं होईल, मला जमेल की नाही, आणि अजूनसुद्धा मला त्याबाबतीत पूर्ण माहिती नाही आहे. मला जे आवडतं तसं मी करते, पण खरं सांगू, मला एवढा छान प्रतिसाद येतो ना सगळ्यांचा, की सगळे एवढे अप्रिशिएट करतात. सगळे कोणाचे कॉल येतात, मेसेज येतात की आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, आवडतात, तू खूप छान पोस्ट करतेस, कंटिन्यू करत राहा, आम्हाला पण त्यातून थोडंसं शिकायला भेटतं. मग ते कोणीही असू दे, माझे सासरचे नातेवाईक, माहेरचे नातेवाईक, माझे फ्रेंड सर्कलमधले, माझे ऑफिसमधले फ्रेंड्स, माझे लहानपणीच्या मैत्रिणी, इवन माझे टीचर, माझे शिक्षक लोकंसुद्धा मला एवढं छान प्रतिसाद, एवढं छान अप्रिशिएट करतात ना, की मला खूप मस्त वाटतं. तर खरं सांगते, मी ह्या जर्नीमध्ये मला ह्यापुढे सक्सेस भेटेल नाही भेटेल, काय होईल काय नाही, हे मला काही माहीत नाही. पण खरंच मी माणसं कमवली आहेत, हे मला या जर्नीमध्ये खरंच खूप छान समजलं. माझी लोकं माझ्यासोबत आहेत आणि ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आणि बाकी कोणासाठी नाही, तर खरंच माझ्या लोकांसाठी मी नक्कीच पोस्ट करत राहीन. ते असं बोलतात ना, की लोकं बोलतात ना, की असं आपण काही करत असतो तेव्हा आपली लोकं आपल्याला मागे खेचतात, पण माझ्या बाबतीत खरंच हे खूप उलटं आहे. माझी लोकं माझ्यासोबत आहेत आणि तेच माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच सगळ्यांना. तर सगळ्यात मस्त ॲक्टिंग करण्याचा आवड माझ्या क्रियांशला जातो, मग मला अप्रिशिएट करण्यासाठी त्याचा छोटासा प्रयत्न, नाही का. चिकनसोबत मी वडेसुद्धा बनवले होते, वडे पण खूप छान झाले होते. कोणाला वड्यांची सुद्धा रेसिपी बघायची असेल तर मला नक्की कमेंट करा, नेक्स्ट टाईम नक्की दाखवेन. थँक्यू.